जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. सर्वांचं आपल्या वरद @2121 व्लॉग चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सांगितलं होतं, जे काय अनुभव आला होता आपल्याला, त्याच्यातून आपण सांगितलं की बाबा 4 लोकांनी जरी पाहिला व्हिडिओ तरी त्याच्यातले जे पण पाहतील, ज्यांना पण त्या गोष्टी समजतील, 4 लोकांना फायदा जर झाला तर आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश त्या पाठीमागचा पूर्ण होईल. आणि जे पण आपण जे काही व्हिडिओ बनवतोय मित्रांनो, हे जे प्रत्यक्ष अनुभवातून म्हणा किंवा समाजामध्ये जे काही वाईट चांगल्या गोष्टी घडतात, तर त्या गोष्टींचा अनुभवातून समोरच्याला त्या गोष्टीचा अनुभव यावा नाही म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत असतो. आणि त्या व्हिडिओला नक्की कमेंट करत चला. तुमच्या आयुष्यामध्ये आला जर असला असा अनुभव किंवा मी ज्या गोष्टी शेअर करतोय त्या, तर नक्की कमेंटद्वारे कळवा मला. कारण काय होतं, तुम्ही जर रिप्लाय दिला किंवा प्रतिसाद देत राहिले तर नक्की मला आनंद होईल आणि अजून मला व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळेल. तर मित्रांनो, चला आपण आज नवीन व्हिडिओ, नवीन विषय घेऊन आलेलो आहेत. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू आपण. याच्यामध्ये समाजामध्ये भरपूर तरुण वर्ग आहे. तरुण वर्ग पहिला व्यवसायाकडे जास्त वळाला नव्हता. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात जागृती झाली आणि त्यानंतर काही तरुण वर्ग आधी 4-5 वर्ष आधी व्यवसायाकडे वळाला, मोठ्या प्रमाणात पैसा कमावला किंवा अजून भरपूर गोष्टी अशा त्या तरुण मुलांनी केल्या, सक्सेस केलं. किंवा अजून काही बऱ्याच गोष्टी असतात व्यवसायामध्ये सक्सेसफुल मिळवणं एवढं सोपं नाही. प्रत्येक दिवशी संघर्ष असतो आणि तो संघर्ष त्यांनी केला, त्याच्यातून सक्सेस मिळवलं, पैसा मिळवला आणि लक्झरी जीवन जगायला लागले. तर विषय काय झाला, ते जे तरुण वर्ग होते त्यांनी जो आयुष्यात संघर्ष केला, जी सुरुवात केली त्यांनी, ती सुरुवात ही काही डायरेक्ट मोठ्या व्यवसायातून केलेली नव्हती. आणि छोट्यापासून अनुभव घेत 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 मोठ्या पदावर म्हणा किंवा मोठा सक्सेस त्यांनी त्या व्यवसायातून मिळवला. कोणताही व्यवसाय असू द्या तुमचा, त्याच्यातून काय होते. आणि त्याच्यानंतर जो तरुण वर्ग त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाला, तर अट्रॅक्ट होण्याचं कारण साहजिकच झाला पण पाहिजे. आणि ज्या पद्धतीने त्या तरुण वर्गांनी त्या दृष्टीने व्यवसायाकडे वळाले, मोठ्या प्रमाणात तरुण आता व्यवसायाकडे, नोकरीच्या पाठीमागे जास्त पळत नाही. आणि एक आनंदाची गोष्ट आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस माणूस व्यवसायाकडे वळतो किंवा व्यवसाय करण्याची त्या माणसामध्ये एक जिद्द निर्माण होती, नक्कीच ती अजून पाठीमागच्या तरुण वर्गांना प्रोत्साहन देणारी राहील आणि राहिली पण पाहिजे. पण त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, जो तरुण वर्ग आता व्यवसायाकडे वळतोय किंवा वळालाय, जे त्यांच्या पुढच्या व्यवसायकांचे जे काही सक्सेसफुल आहे त्यांच्याकडे पाहून का बाबा त्यांची काचाची दुकान आहे किंवा त्यांच्याकडे एवढं फर्निचर आहे, एवढं सामान राहतं, एवढ्या गोष्टी राहतात, तेवढा व्यवसाय करायचा म्हणल्यावरती 20 लाख 15 लाख रुपये आपल्याकडे पाहिजे तरच आपण व्यवसाय करू शकतो. असं काय झालंय, त्या तरुण मुलांचा एक गैरसमज निर्माण झालाय. आणि त्याच विषयावरती आपल्याला आज महत्वाचं बोलायचंय. तर व्यवसाय सुरू करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं भांडवल कमी जरी असलं तरी काहीच अडचण नाही, पण तुमच्याकडे इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे व्यवसाय करायचा म्हटल्यावरती. कारण काय होतं, ज्यावेळेस तुमच्याकडं भांडवल कमी असलं तरी चालतं, पण इच्छाशक्ती कमी नसली पाहिजे. कारण इच्छाशक्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावरती किंवा कोणत्याही परिस्थितीवरती मात करून तुम्ही त्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकता. पण तुम्ही पहिल्यांदाच जर भांडवल मोठ्या प्रमाणात लावले, आणि काय होतं, व्यवसाय हा काय आपली वैयक्तिक मक्तेदारी नाही का त्याच्यात आपण सक्सेस मिळवूच. एक आपल्याकडं काही वेळेस स्किल असतं, काहींकडे नसतं. आणि सगळेच व्यवसायात उतरून सगळे सक्सेस होत नाही. त्याच्यात काही अपयशी ठरणारे पण असतात. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अपयशी ठरणारे मुलं हीच असतात, काही ज्या व्यवसायामध्ये उतरायचे त्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसणं आणि भरमसाठ पैसा लावणं पहिल्यांदाच व्यवसाय उभा करताना. तरी ह्या सगळ्या गोष्टी आणि मनापासून काम न करणं,
किंवा इच्छाशक्ती नसणं, या सगळ्या गोष्टी त्या अपयशाला कारणीभूत असतात. आणि त्याचंच एक व्यवसाय करायचा तर त्यासाठी 10 लाख 20 लाख बँकेकडून लोन उचलतात. कारण एवढ्या कमी वयात तुमच्याकडे तेवढे पैसे नसतात आणि तुम्ही जे धाडस करता, मूर्खपणाचं धाडस म्हणावं लागेल ते. कारण तुम्ही जर स्टार्टअप करत असाल तर कमी पैशातून करा. कारण जरी तुमचा लॉस झाला तरी तुम्हाला तो सहन करता आला पाहिजे किंवा तुम्ही त्यातून बाहेर पडले पाहिजे आणि दुसऱ्या गोष्टीसाठी पुन्हा तयार झाले पाहिजे. ह्यासाठी स्टार्टअप हा छोटा करायचा. कारण का ज्यावेळेस छोटा स्टार्टअप करता त्यावेळेस तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी अनुभवायला भेटतात आणि कोणते संकट कोणत्या अडचणी त्या व्यवसायामध्ये येतात तर त्याविषयी आपल्याला अनुभव हा तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडमध्ये उतरता तेव्हाच तुम्हाला समजतो. कारण कागदावरती म्हणा किंवा कोणाच्या मोटिवेशनमुळे तो अनुभव आपल्याला येत नसतो. अनुभवासाठी आपल्याला पहिल्यांदा स्वतः ग्राउंडवर उतरून काम करावं लागतं. त्याच वेळेस खरा अनुभव येतो आणि तो अनुभव घेत असताना जर मोठ्या प्रमाणात लॉस झाला तर आपण त्या ठिकाणी पूर्ण खचलं जाऊन पुन्हा पाठीमागं पण आपल्याला पाहून चालणारे लोक असतात. कारण ज्यावेळेस आपण कुठेतरी आदर्श बनण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण पण त्या लोकांच्या विश्वासाला तडा नाही जाऊन दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण व्यवसायात उतरून काम केलं पाहिजे. तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून स्टार्टअप करतोय आणि त्याच्यात अपयशी होतोय तर त्याला कारणच आहे मित्रांनो. तुम्ही स्टार्टअप करताना व्यवसायाचा छोटासा करा, कमी पैशातून करा आणि टप्पे जसं तुमच्याकडे पैसे येत जातील तसं तुम्ही तुमच्या व्यवसायात गुंतवत चला आणि व्यवसाय वाढवत जा. त्यातून जो अनुभव येईल तुम्हाला तो आयुष्यभराचा अनुभव राहील आणि आयुष्यभर तुमचा व्यवसाय हा मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचल. तर त्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग तो कोणताही व्यवसाय असू द्या मित्रांनो, कोणताही व्यवसाय घ्या, त्यामध्ये तुमचा स्टार्टअप पहिल्यांदा छोटा असणं खूप गरजेचं आहे. आणि ठीक आहे, ज्याच्या वडिलांनी तो व्यवसाय चालू करून ठेवलाय किंवा तो तुम्हाला सांभाळायचे त्यावेळेस तुम्ही रिस्क घेऊ शकता. कारण त्यावेळेस तुमच्याकडे गिराईक म्हणा किंवा ह्या गोष्टी फिक्स असतात आणि ते बांधलेले असतात का बाबा एवढं आपली इन्कम दररोजची आहे, नेटवरती येत राहते आपल्याकडे किंवा ह्या गोष्टी. तर ती गोष्ट वेगळी मित्रांनो, पण तुम्ही सगळं शून्यातून करताय आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमचा परिवार पाहून सगळ्या गोष्टी करायच्या असतात किंवा तुमचं फ्युचर ब्राईट करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता आणि ते फ्युचर त्या व्यवसायावरती जर अवलंबून असेल तर नक्कीच आपण छोट्यातून सुरुवात केली पाहिजे आणि मेहनतीला महत्त्व दिलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे. त्यामध्ये मालक म्हणून कधी व्यवसाय करायचा नाही. एक आपण कामगार म्हणून जर त्या व्यवसायात जर उतरलो तर नक्कीच तो माणूस यशस्वी होतो व्यवसायामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो व्यवसायातून जो नफा होतो तर तो नफा हा आपण त्या व्यवसायामध्येच लावला पाहिजे व्यवसाय वाढवण्यासाठी. कारण काय होतं आजकाल मुलांना थोडा जरी सक्सेस भेटला तर ते लक्झरी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. बाबा यांनी गाडी घेतली मग आता मी पण गाडी घेतो, त्याचा व्यवसाय चांगला चाललाय, माझा पण चाललाय. पण तो त्या स्टेजवर जाऊन त्यांनी भरपूर धक्के खाल्लेले असतात आणि त्यानंतर त्यांनी ती सक्सेस मिळवून ती गाडी घेतलेली असते. पण तू ज्यावेळेस हा त्याच्याकडे पाहून ज्यावेळेस करत असतो जो व्यवसायातला नफा आहे हा ज्यावेळेस तो आपल्या आवडीनिवडीसाठी वापरत असतो त्यावेळेस नक्कीच कुठेतरी पुढे जाऊन मोठी अडचण येते, पण व्यवसायाला कुठेतरी ब्रेक लागतो. तर मित्रांनो ही गोष्ट तंतोतंत पाळा. मला माझ्या बऱ्याच व्यावसायिक मित्रांनी सांगितलं का बाबा आज जो काही तरुण वर्ग व्यवसायाकडे वळालाय त्यांचं काम करण्याची पण चांगली टेक्निक आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत, पण व्यवसायातून जो नफा मिळतोय हा व्यवसायामध्ये लावती नाही मुलं आणि त्यामुळे कुठेतरी त्या व्यवसायाला धक्का बसतो आणि त्यांचं फ्युचर कुठेतरी खराब होण्याचा प्रयत्न होतो. तर ही गोष्ट खरंच महत्वाची मित्रांनो. तुमचा जो व्यवसायातला पैसा हा व्यवसायामध्ये लावा वाढवण्यासाठी. मारवाडी लोक काय करतात, कधीच व्यवसायातला पैसा हा स्वतःच्या घर खर्चासाठी किंवा स्वतःच्या चैनीसाठी वापरत नाही. तो पैसा हा व्यवसायामध्येच लावतात. व्यवसायातला नफा जो होतो तो व्यवसायामध्ये वाढवतात आणि ज्यावेळेस खरं त्यांना वाटतं बाबा आपण खरंच उंचीवरती आलोय, आपला व्यवसाय पण मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय, त्यावेळेस तो नफा हा ते त्यांच्या परिवारासाठी किंवा स्वतःच्या चैनीसाठी ते वापरतात, सुखसोयींसाठी. तर त्या पद्धतीने आपण पण त्यांच्याकडून 4 गोष्टी शिकल्या पाहिजे. मारवाडी समाज हा खरंच खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे.
लोकांसंग बोलणं म्हणा, व्यवसायामध्ये बोलणं कसं पाहिजे, जरी अपमान झाला तरी तो पचवता आला पाहिजे. व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टी एवढ्या मायनर ठेवतात, कारण ज्यावेळेस तुमची सहनशीलता वाढती, व्यवसायामध्ये तुम्ही कोणाचं तरी ऐकून घेण्याची तुमची मानसिकता होती, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही व्यावसायिक बनलेले असता. आणि ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करायच्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही त्या व्यवसायामध्ये सक्सेस मिळवला असतो. कारण प्रत्येक व्यावसायिक हा सक्सेसफुल का होत नाही, त्याच्या पाठीमागे ही कारणं असतात का काही गोष्टी तुम्ही सोडून दिल्या पाहिजे, काही ज्या गोष्टी घ्यायचे, जे शिकलं पाहिजे त्या व्यवसायातून ते शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभव, तुम्ही पहिल्यांदा अनुभव घेतला पाहिजे. अनुभव घेतल्यानंतरच त्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्यानंतर तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण थांबू. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.